ठाण्यातील महापालिका निवडणुकांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीची घोषणा केली असली तरी वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ठाण्यात रुचलेला नाही। त्यामुळे ठाण्यातल्या महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेविरोधात नाराजीची ठिणगी पडली आहे। भाजप कोपरी मंडलसह 18 प्रांताध्यक्षांनी थेट महायुती नको असल्याचं पत्र हे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना दिलंय। ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्यानं भाजपच्या मंडल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिकेत 50% जागांवर भाजपला उमेदवारी देण्यात यावी, तसंच कळव्यातल्या प्रत्येक प्रभागामध्ये भाजपला 2 जागा देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी कळवा मंडल अध्यक्ष तेजस चंद्र मोरे यांनी केली। तुम्हाला मी सांगतो 2017ला आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये 1,35,000 मतदान घेतलं होतं आणि आमच्या प्रतिस्पर्धेने जो पक्ष आहे समोरचा आमचा त्याने 1,80,000 घेतले होते। म्हणजे तो 50,000 डिफरन्स आम्ही मोजतोय। किती हजाराचा? 50,000चा। तो जास्त मोठा डिफरन्स नाही आमच्यासाठी, म्हणून आम्ही 50% पूर्ण ठाणे शहरात मागणी आमचे वरिष्ठ करतात की आम्हाला पूर्ण ठाणे शहरात 50%। आणि कळव्याचा राहिला भाग, कळव्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते, मी मंडळाध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी धरलेली आहे की आम्हाला प्रत्येकी 2 सीट पाहिजे। ठाणे शहराचे ते जनसेवक आहेत। आमदार कुठेही अखंड महाराष्ट्रात काम करू शकतो, त्या पद्धतीत त्यांचा पाणी दौरा होता आणि त्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं वक्तव्य केलं, त्याकरता आमचा विरोध आहे। आता इतका सर्व अपमान सहन करून इतक्या सगळ्या गोष्टी, कुठे गुन्हे आमच्यावर दाखल होऊन आम्ही त्यांच्या सोबतच पुन्हा प्रचार करायचा आणि आमच्या लोकांना आम्ही काय उत्तर द्यायची? आम्ही इतकी वर्ष काम कोणासाठी करत होतो? आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासासाठी, आमच्या लोकांसाठी आम्ही कसे भांडणार आहोत? आम्ही एकंदरीत काय तर महापालिका निवडणुकांचे नगारे वाजू लागले।